तुम्ही जर रस्त्यावरील शीतपेय पिणार असाल तर तुमच्या आरोग्याला धोका आहे. होय, रस्त्यावरील शीतपेयामध्ये भेसळ आढळू शकते. भेसळयुक्त शीतपेय आढळलं तर अन्न प्रशासनाकडून आता कारवाई देखील होणार आहे. यावर झी24 तासचा हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया. गारीगार पेय पिताय, सावधान. रस्त्यावरील या शीतपेयांचा आरोग्याला धोका. भेसळयुक्त शीतपेयांवर कारवाईचा बडगा. रणरणत ऊन, तळपत्या उन्हाचा सहन न होणारा ताप आणि दुपारच्या वेळी कामानिमित्त बाहेर पडलेला चाकारमानी. साहजिकच रस्त्याच्या कडेला लाल फडक्यात गुंडाळलेल्या माठातील गारेगार पेयांकडे आकर्षित होतोच होतो. घशाला पडलेली कोरड शीतपेय प्यायला माणसाला उद्युक्त करते. मात्र हीच शीतपेय तुमच्या आरोग्याला अपायकारक ठरू शकतात. नफा कमावण्यासाठी काही विक्रेते भेसळयुक्त शीतपेय ग्राहकांना देतात. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. अन्न आणि औषध प्रशासनानं असेच काही नमुने या विक्रेत्यांकडून ताब्यात घेतले. आरोग्यास अपायकारक पदार्थ आढळल्यास थेट कारवाईचा इशारा प्रशासनानं दिलाय. अन्न व औषध प्रशासनामार्फत उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शीतपेयांच्या विरोधात मोहीम छेडली जाते. त्याचाच भाग म्हणून आईस्क्रीम, उसाचा रस, त्यानंतर पॅकेज ड्रिंकिंग वॉटर व कोल्ड्रिंक्स इत्यादीचे नमुने घेऊन संशयित साठा जप्त केला जातो. ही कारवाई पुढेही सुरू राहील. रस्त्याच्या कडेला शीतपेयांची सर्रास विक्री सुरू आहे. त्यात गारेगार लस्सी, बर्फ घातलेलं ताक, फळांचे रस अशा पद्धतीच्या शीतपेयांची विक्री जोमात आहे. यात भेसळ आढळल्यास कारवाई केलीच पाहिजे अशी भूमिका विक्रेत्यांनीही घेतली आहे. तर या कारवाईचं ग्राहकांनीही स्वागत केलंय. योग्य वाटतं ना मला, कारवाई झाली पाहिजे. त्यांना मग भेसळ नाही करायला पाहिजे ना, जे करत असतील चुकीचं. कारण दूध काही भेसळ येत असेल त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. जिथे जिथे शक्य आहे प्रत्येक स्पॉटला जाऊन त्यांनी चेक करायला पाहिजे. क्वालिटी कशी आहे, हायजीन आहे का नाही, बर्फ कुठल्या क्वालिटीत येतो, सगळ्या गोष्टी चेक झाल्याच पाहिजे. कधी सोबतच्या लहानग्यानं हट्ट केला म्हणून, तर कधी आपणच तहान लागली म्हणून रस्त्याच्या कडेला असलेल्या शीतपेयांचा आधार घेत तहान भागवतो. मात्र उन्हाळ्यात याच शीतपेयांचा एक ग्लास तुम्हाला थेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास पुरेसा ठरू शकतो. त्यामुळे सोबत पाण्याची बाटली बाळगा किंवा स्वच्छ जागीच शीतपेयाचा आनंद लुटा. सागर गायकवाड, झी24 तास, नाशिक.